आज जर आपण आपल्या माता भगिनींचा जर विचार करतो म्हटलं तर पूर्वी जे संकल्पना या ठिकाणी होती की महिलाकडे बघण्याचा दृष्टिकोन फक्त चूल आणि मूल होता। पण आजची जर आपण परिस्थिती जर बघतो म्हटलं तर पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज प्रत्येक स्त्री हे आपापल्या क्षेत्रामध्ये काम करून राहिली। नुसतं खांद्याला खांदा लावून नाही तर ते पुरुषाच्याही समोर मला असं वाटतं की आजकाल सगळ्या महिला भगिनी आहे ह्या त्यांचं पाऊल त्या ठिकाणी टाकत आहे। जर एखाद्या माझ्या युवक मित्रानं मनाशी जर ठाणलं की मला आज माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला जॉब करायचा असेल तर तो करू शकतो, की मला एखादा जर उद्योग त्या ठिकाणी चालू करायचा आहे, त्याने जर मनाशी जिद्द त्या ठिकाणी बाळगली की मला हे करायचं आहे आणि त्याने जर आपले 100% त्याच्यात जर दिले तर तो त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकतो। मी MIDC चं उदाहरण दिलं की एवढी मोठी MIDC आपली तशीच पडून आहे। छोटे मोठे नाही जिल्ह्याच्या हिशोबाने पण वरुड मोर्शी तालुक्याच्या हिशोबाने छोटे मोठे उद्योग आपण त्या ठिकाणी आणले तर त्यांच्या युवकांना सुद्धा त्या ठिकाणी हातभार लागू शकतो। राजकारण हे युवा आणि महिला या दोन घटकांभोवती फिरते आहे, किंबहुना ते महत्त्वाचं सुद्धा आहे। त्याच्याविषयी आपला दृष्टिकोन काय आहे? आज जर आपण आपल्या माता भगिनींचा जर विचार करतो म्हटलं तर पूर्वी जे संकल्पना या ठिकाणी होती की महिलाकडे बघण्याचा दृष्टिकोन फक्त चूल आणि मूल होता। पण आजची जर आपण परिस्थिती जर बघतो म्हटलं तर पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज प्रत्येक स्त्री हे आपापल्या क्षेत्रामध्ये काम करून राहिली। नुसतं खांद्याला खांदा लावून नाही तर ते पुरुषाच्याही समोर मला असं वाटतं की आजकाल सगळ्या महिला भगिनी आहे ह्या त्यांचं पाऊल त्या ठिकाणी टाकत आहे। तर आज आपल्या महिला भगिनींचा जर विचार करतो म्हटलं तर आता ग्रामीण भागात मी फिरत असताना बऱ्याचशा बचत गटात महिलांच्या माझा संपर्क येतो, बऱ्याचशा महिलांचा संपर्क येतो। तर माझ्या लक्षात असं आलं की प्रत्येक महिलामध्ये स्किल आहे आणि त्यांची बचत गटाच्या माध्यमातून एकजुटता सुद्धा आहे, पण त्यांना जे प्रॉपर गाईडलाईन असायला पाहिजे की बरेचसे असे गृह उद्योग आहेत की ते घरच्या घरी करू त्या ठिकाणी शकतात, पण त्यांना बाजारपेठ उपलब्ध नसल्या कारणानं किंवा मग आपण बनवलेला माल कुठे विकायचा किंवा आपण जो माल बनवू तो विकला जाईल की नाही जाईल किंवा जे काही आपल्याला स्कीम आहे गव्हर्नमेंटच्या ह्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या त्या ठिकाणी जात नाही किंवा त्या जे अवेअरनेस असायला पाहिजे ते नाही आहे। तर या सगळ्या गोष्टीचा जर विचार करतो म्हटलं तर त्या बचत गटांच्या सगळ्या महिलांना एकत्रित करून त्यांना आपापल्या गावामध्येच कुठले प्रोडक्ट त्या ठिकाणी बनवून त्यांना बाजारपेठ आपण उपलब्ध जर करून दिली तर सगळ्या महिला ह्या पुरुष त्या ठिकाणी त्या माध्यमातून चांगला आर्थिक सोर्स त्या ठिकाणी चालू करेल। मग दुसरा प्रश्न तुम्ही आमच्या युवक मित्रांचा घेतला तर मी युवक मित्रांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की जे मी तुम्हाला सांगितलं, बेरोजगार मी या मताशी सहमतच नाही। जर एखाद्या माझ्या युवक मित्रानं मनाशी जर ठाणलं की मला आज माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला जॉब करायचा असेल तर तो करू शकतो, की मला एखादा जर उद्योग त्या ठिकाणी चालू करायचा आहे, त्याने जर मनाशी जिद्द त्या ठिकाणी बाळगली की मला हे करायचं आहे आणि त्याने जर आपले 100% त्याच्यात जर दिले तर तो त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकतो। आणि मी सांगतो की वरुड मोर्शी भागातले जे काही आमचे युवक मित्र असतील त्यांच्यासाठी बरेचसे उद्योग क्षेत्रात नवीन उद्योग सुद्धा त्या ठिकाणी मी MIDC चं उदाहरण दिलं की एवढी मोठी MIDC आपली तशीच पडून आहे। छोटे मोठे नाही जिल्ह्याच्या हिशोबाने पण वरुड मोर्शी तालुक्याच्या हिशोबाने छोटे मोठे उद्योग आपण त्या ठिकाणी आणले तर त्यांच्या युवकांना सुद्धा त्या ठिकाणी हातभार लागू शकतो।